रत्नागिरीमध्ये 11,000 बौद्ध समाजाची मतं आहेत। आता ही 11,000 बौद्ध समाजाची जी मतं आहेत ती मतं ही बौद्ध समाजाने आंबेडकरी अनुयायांनी कोणाच्या पदरात पाडावी, कोणाला ते मतदान करावं, हा एक समाजासमोरचा प्रश्न होता। आणि त्या प्रश्नासाठी जे शिवसेनेमध्ये आम्ही बौद्ध समाजाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहोत तर ते एक विशिष्ट भूमिका घेऊन समाजापुढे जायचं आम्ही ठरवलं। मी 28 एप्रिलच्या सभेपासून, म्हणजे उद्धवजींची जी रत्नागिरीमध्ये 28 एप्रिलला सभा झाली त्या सभेपासून मी खासदार विनायकजी राऊत यांच्या प्रचारामध्ये सहभागी आहे। आणि सेना भवनमधून मला खास मुंबईहून सांगण्यात आलं की आपण रत्नागिरीचे सुपूर्त असल्यामुळे आणि खास करून रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ किंवा लांजा तालुका बौद्धजन मंडळ म्हणजे आंबेडकरी समाजामध्ये तुमचं नेतृत्व आहे, तुमचं काम आहे, त्याच्यामुळे माननीय विनायकजी राऊत यांना आपण त्या ठिकाणी जाऊन मदत करावी। तर त्या अनुषंगाने 28 तारखेपासून मी त्यांच्या प्रत्यक्ष प्रचारामध्ये आहे। आज देशामधील परिस्थिती पाहता सर्व आंबेडकरी समाज हा संविधानासाठी अत्यंत निष्ठावान आहे, कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचलं पाहिजे आणि ते वाचलं जावं याच्यासाठी सर्व आंबेडकरी समाज हा महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडिया आघाडीसोबत उभा आहे। आणि ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत त्या आंबेडकरवादी संघटना ह्या सर्व इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीसोबत आहेत। त्याच्यामध्ये आमच्या आंबेडकरी समाजाचे जे काही नेते आहेत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची भूमिका घेतली आणि समाजाची द्विधा मनस्थिती झाली की काहीतरी थोडं बहुत काही नेत्यांना मानणारी लोकं असतात आणि त्याप्रमाणे अनेक लोकांमध्ये चर्चा झाल्या, बैठका झाल्या, आम्हालाही विचारणा केली गेली, पण आम्ही ह्या मुद्द्यावर ठाम राहिलो की जर का देशाचं संविधान वाचेल तर देश वाचेल आणि देश वाचला तर आपली सुरक्षितता, आपलं स्वातंत्र्य अबाधित राहील आणि म्हणून महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना आपण मतदान केलं पाहिजे असा आम्ही आग्रह धरला। आणि त्या अनुषंगाने मी आपल्यासमोर ही प्रेस नोट थोडक्यात दिलेली आहे। त्या प्रेस नोटमध्ये जे काय आमचं वक्तव्य आहे ते आहे। प्रेस नोटमध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे सोडून आपल्याला काही समजा इतर प्रश्न असतील त्या इतर प्रश्नांनासुद्धा आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करू। पण मी प्रामुख्याने सांगतो की अमित शाह, मोदीजी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात की संविधान आम्ही बदलणार नाही। हा विरोधकांचा खोटा आरोप आहे की भाजपा सत्तेत आलं तर संविधान बदलेल। पण मित्रांनो, आपण सगळेजण पत्रकार आहात, आपल्याला चांगलं माहिती आहे की कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगडे त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की आम्हाला 400 पार याच्यासाठी पाहिजे की आम्हाला संविधान बदलायचं आहे। अयोध्येचे खासदार लल्लू सिंग यांनी हेच वक्तव्य केलं। त्याच्यानंतर ज्या झाशीच्या त्यांच्या उमेदवार होते मधु मिश्रा, त्या तर म्हणाले की हमारे जूती के पास बैठने वाले लोग संविधान की वजह से हमारी बराबरी कर रहे हैं, इसलिए हम लोग को ये संविधान बदलना है। म्हणजे थोडक्यात असं की भाजपाचे खासदार, भाजपाचे नेते हे खुलेआम संविधान बदलण्याची भाषा करतात आणि मग अमित शाह आणि मोदीजी हे कुठल्या आधारावर सांगतात की आम्ही संविधान बदलणार नाही। जर जनतेने आम्ही जर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा जर ठरवला तर त्यांचे जे खासदार आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांच्यावर यांनी कारणे दाखवा नोटीस किंवा निलंबन अशी कारवाई करायला पाहिजे। तर आम्ही समजू की बाबा हे जे अमित शाह जे सांगतायत किंवा मोदीजी म्हणतायत की हे संविधान बदलणार नाही त्याच्यामध्ये तथ्य आहे। परंतु दिशाभूल करायचं काम, जसं की मोदीजींनी विकासाचं स्वप्न दाखवलं, जुमलेबाजी केली आणि सत्तेमध्ये आले, अजूनही 10 वर्ष झाली त्यांनी केलेल्या घोषणांची अजिबात पूर्तता केली नाही आणि नवीन घोषणा किंवा त्याच घोषणा करण्याचं काम करतात। सर्व भारतीयांच्या खात्यामध्ये 15 लाख देणार होते, 2 करोड रोजगार उपलब्ध करून देणार होते, गॅस सिलेंडरचे भाव कमी करणार होते, पेट्रोलचे भाव कमी करणार होते, त्याच्यावर काहीच बोलायला तयार नाही। मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ते भाषणं करायचे की प्रधानमंत्री महंगाई का म बोलणे को तयार नाही, आणि आता हे मोदीजी जे पंतप्रधान आहेत ते सुद्धा महंगाईचा म बोलत नाहीत। याचा अर्थ असा आहे की लोकांची दिशाभूल करायचं काम करणं। आणि खरं तर ज्या संविधानाने हे निवडून आले, संविधानाचा आधार घेऊन लोकशाही मार्गाने हे सत्तेत आले, त्या संविधानाचीच पायमल्ली करण्याचं ही मंडळी काम करते। कारण आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं
इतर पक्ष फोडणं, इतर पक्षाच्या नेत्यांना ईडी CBIचा धाक दाखवून आपल्या BJPमध्ये सामील करून घेणं आणि विरोधकांना कमकुवत करण्याचं काम करणं हे मोदींकडून सातत्यानं चालू आहे. मोदींनी ज्या ज्या वेळेला आरोप केले, मोदींचे जे समर्थक आहेत, भाजपाचे नेते आहेत, उदाहरणार्थ किरीट सोमय्या, त्यांनी ज्या ज्या लोकांवर घोटाळेबाज म्हणून आरोप केले त्या सगळ्यांना यांनी जेव्हा भाजपामध्ये घेतलं त्यावेळेला त्यांच्या चौकशा बंद झाल्या, त्यांना क्लीन चिट दिली गेली आणि भ्रष्टाचारमधून जशी की यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीनमधून बाहेर काढून त्यांच्याकडे आलेला माणूस हा स्वच्छ चारित्र्याचा होतो आणि त्याला ते तिकीट देतात, त्याला मंत्रिमंडळात सहभागी करून घेतात. अशा प्रकारे जे चाललेलं आहे हाच मुळी संविधानाचा गळा घोटण्याचं काम आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि हे सर्वसामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे, खास करून आंबेडकरी जनतेने समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी आम्ही लोकांसमोर सांगतो, समाजासमोर जातो, त्यावेळेला लोकांना अपील होतं, लोकांना समजतं की बाबा हे तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. कारण भाजपाने 10 वर्ष हे आम्हाला फसवण्याचं काम केलं, आम्हाला आश्वासनं दिली आणि शौचालय बांधण्याशिवाय ह्या भाजपा सरकारने आतापर्यंत काहीच केलं नाही, अशा प्रकारच्या लोकांची भावना झालेली आहे. मित्रांनो, मी आपल्यासमोर जी काय पत्रकार परिषद घेण्याचा जो काही उद्देश आहे तो आम्ही आपल्यासमोर कथन केला आहे. आपल्याला मी प्रेस नोट दिलेली आहे. आपले जर काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे विचारा, त्याचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.